हमारे सट्टू जैसे क्लर्कों के मुंह पे तुम थूकती भी नहीं है। तू करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि याच्यामध्ये घडू नये ते घडलेले। नेमकं काय घडलं की कालचा मी जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रेफरन्स जे आहेत ते तुम्हाला एकदाच टाकता येतात। आणि याच्या अगोदर मित्रांनो 2023ला तुम्ही बघितलं सेम गोष्ट झाली, 22ला सेम गोष्ट झाली, 21ला सेम गोष्ट झाली, 20ला सेम गोष्ट झाली, 19ला सेम गोष्ट झाली, 18ला सेम गोष्ट झाली, 17लाही सेम गोष्ट झाली की तुम्हाला आतापर्यंत प्रेफरन्स जे आहेत तर ते चेंज करता येत नव्हते एकदा टाकले की। हा एक प्रकारचा फ्लॉ होता ॲडमिशन प्रोसेसमधला आणि मला असं वाटलं की यंदाही ते सुधारले नसतील, त्याच्यामुळे मी सुद्धा सांगून दिलं की जे आपले प्रेफरन्सेस जे आहेत ते तुम्हाला एकदा टाकता येईल। पण यंदा ॲडमिशन प्रोसेसमध्ये मित्रांनो प्रेफरन्स जे आहे तर ते तुम्हाला चेंज करता येतात। माझ्याकडून चुकी झाली त्यासाठी मी माफी मागतो, पण त्याच्यापेक्षा जास्त मी खुश आहे। कारण माहिती आहे का की प्रेफरन्स जे आहे तर ते तुम्हाला आता तिन्ही राऊंडला चेंज करता येईल। तुमचे कट ऑफ वाईज तुम्हाला कॉलेज जे आहे तर ते नेमकं तुम्हाला कसं मिळेल काय मिळेल तर ते तुम्हाला आता व्यवस्थित याच्यामध्ये मॅनेज करता येईल। आपल्याकडे तिन्ही राऊंडचे लास्ट इयरचे कट ऑफचे PDF अवेलेबल आहेत। तर त्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की या कॉलेजचा कट ऑफ इथपर्यंत जाऊ शकतो, पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये इथपर्यंत जाऊ शकतो। तर अशा सगळ्या गोष्टी आहेत। तर तुम्हाला 4 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट जे आहेत तर ते तुम्हाला स्कॅन कॉपी जे आहे तर त्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे 15 तारखेपर्यंत। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं काय आहे की तुमचं प्रोविजनल मेरिट लिस्ट होऊन जाईल, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट होऊन जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक डेट दिसेल मित्रांनो, 25 तारखेला तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते टाकता येतील। ओके, मग 25/7ला तुम्हाला नेमके पहिल्या राऊंडला कुठले कुठले कॉलेज टाकायचे आहेत किंवा कोणकोणते लागायची अपेक्षा असती तर ते कॉलेज जे आहे तर ते तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो 27 तारखेला दुसरा राऊंड आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अलॉट झालेले कॉलेज त्यांच्यासाठी रिपोर्टिंगचा कालावधी असतो, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्यांना रिपोर्ट करावं लागतं की आम्हाला हे कॉलेज भेटलं, आम्हाला हे पाहिजे, ओके, हे डॉक्युमेंट घ्या आमचे आणि आम्हाला इथे ॲडमिशन द्या। ओके, पण मित्रांनो पुढं जे असतं तर ते नंतर पुन्हा परत कट ऑफ दिसेल तुम्हाला 31 तारखेला, जितके अवेलेबल आहे सीट त्या दिसतील तुम्हाला। त्याच्यानंतर मित्रांनो 31 तारखेला डबल तुम्हाला दुसऱ्या राऊंडचे प्रेफरन्स टाकता येणार आहे, म्हणजे ही अतिशय चांगली गोष्ट आहे। ओके, की तुम्हाला याच्यामध्ये आता माझा लोड वाढणार आहे कारण मला माझ्या काउन्सिलिंगवाल्या विद्यार्थ्यांना एवढे प्रेफरन्स जे आहेत तर फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडचे देणे। ओके, पण तरी पण तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण याच्यामध्ये खूप जणांचे फॉल्ट व्हायचे। अगदी पालकांना म्हणजे मुलांना तर टेन्शन नसतं, त्याला काही घेणदेण राहत नाही की बाबा काय आपल्याला कॉलेज भेटलं काय नाही भेटलं, पण पालक जास्त नाराज होतात, ते अगदी रडतात सुद्धा। माझ्याजवळ खूप पालक जे येतात ते रडलेले कॉलवर की भैया असं असं ॲडमिशन होत नाही। अशा पालकांना मी अर्जंट ॲडमिशन म्हणून टाकून त्यांचं ॲडमिशन जे आहे तर ते करण्याचा प्रयत्न जे तर ते केला आणि करून पण दिलेले। ओके, पण ही जी गोष्ट आली त्याच्यासाठी मी CET सेलचं स्वागत करतो। ओके, की त्यांनी हे आणलं। त्यानंतर मित्रांनो अजून काय काय गोष्टी आहेत या ॲडमिशन प्रोसेसमध्ये झालेले बदल, त्यामध्ये मित्रांनो की काही गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तर ते ॲड झालेले आहेत। मग काही गव्हर्नमेंट कॉलेज ॲड होताना ते जे आहे तर कुठं कॉटन कॉर्पोरेशनच्या जागेवर एखादं कॉलेज जे आहे तर ते दुसऱ्या कॉलेजमध्ये, आता फॉर एक्झाम्पल हळगावचं कॉलेज होतं पहिले ॲड झालेलं तर ते राऊरीमध्ये त्यांचे क्लासेस चालायचे। ओके, त्यांना कॅम्पसची बिल्डिंग वगैरे नव्हती। तर त्यानंतर मित्रांनो आता एक लातूरच्या कॉलेजमध्ये एक कॉलेज चालणार आहे, म्हणजे असे काही नवीन कॉलेजेस जे आहेत तर ते ॲड झालेले गव्हर्नमेंटमध्ये। प्रायव्हेटमध्ये तर झालेले आहे खूप सगळे ॲड, तर प्रायव्हेटमधलेच काही नाही एवढं, म्हणजे फॅसिलिटीचा विषय नसतो, पण गव्हर्नमेंटला फीसच्या बाबतीत तर तुम्हाला कन्सेशन भेटेल। त्याच्यामुळं ह्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे कारण या नवीन कॉलेजचे कट ऑफ जे आहे तर ते यांना कमी लागायचे चान्सेस असतात। ओके, कारण नवीन कॉलेज असतं तिथं जास्त पालकांना जायची इच्छा नसते। आता माझ्या व्हिडिओनंतर जास्त लागेल तर काय सांगा। ओके, पण या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक वाव मिळतो की तुम्हाला अशा कॉलेजेसला ॲडमिशन जे आहे तर त्यांचा घेता येऊ शकतं। नंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे रात्री मी 4:30 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टींचा माझ्याकडे आलेल्या काउन्सिलिंगला विद्यार्थ्यांचा, त्यांच्या प्रत्येकाच्या डॉक्युमेंटचा सगळ्यांचा मेळ लावत बसलो। त्यानंतर या हे जे प्रॉस्पेक्ट वाचत होतो तब्येत ठीक नाही, सॉरी। ओके, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे तर ती माझ्या लक्षात आली की स्पॉट राऊंडला जे कॉलेजेस आहेत तर तुम्हाला आधी स्पॉट सेंटरवर जायला लागायचं। इतक्या वर्षापासून ही प्रोसेस चाललेली होती की फॉर एक्झाम्पल मला एखाद्या CSMSSला ॲडमिशन घ्यायचं किंवा MGMला ॲडमिशन घ्यायचं किंवा
एखाद्या दहेगावच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, इकडे जालना साईडला जर झालं तुम्हाला ओके, किंवा खंडाळ्याच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, तर अशा वेळेस तुम्हाला बदनापूरला जावं लागत होतं, म्हणजे एक स्पॉट सेंटर दिलेलं होतं ओके. पण आता ही प्रोसेस जी आहे तर ती डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये होईल. त्यामुळे स्पॉट सेंटरच्या जागी युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या मुलांना जावं लागेल. त्याच्यामुळे ही एक अजून महत्त्वाचा बदल आहे. त्यानंतर मित्रांनो, यंदाचा कट ऑफ जो आहे तर तो हाय लागणार आहे ओके. मला असं वाटतं मागच्या वर्षी काही कॉलेजेसच्या सीट ज्या आहेत तर त्या रिकाम्या सुद्धा गेलेल्या होत्या, पण यंदा विद्यार्थ्यांची गर्दी बघता काही डिग्र्यांचा झालेला खेळ किंवा सगळं फॉल्ट वगैरे चालू असल्यामुळं काही पालकांनी ॲग्रिकल्चरला प्राधान्य देणं चालू केलं आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळं यंदा ॲग्रिकल्चरचा कट ऑफ जो आहे तर तो थोडा हाय लागू शकतो ओके. परिणामानं जागासुद्धा वाढल्या आहेत, पण कट ऑफसुद्धा वाढणार आहे ओके यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत. त्यानंतर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचा कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम आहे ओके, मग अशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तर ती पहिल्या राऊंडच्या झाल्यानंतर एक तुम्हाला विंडो येईल, त्याच्यामध्ये अपलोड करणं बंधनकारक आहे. अदरवाईज तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जातं, किंवा तुम्हाला ती जागा जर कॅटेगरीमधून ॲड झालेली असेल तर तुम्हाला वापस पाठवलं जातं की पुढचे राऊंड खेळा तुम्ही. त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीचा विषय असेल तर तो लवकरात लवकर निपटून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडच्या अगोदर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे. आता मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं तर लय हाल चालू आहे बेकार, कारण SCBCचं सर्टिफिकेट आलं, त्याच्यानंतर तो GR आला, म्हणतात आहे की वेगळं नॉन क्रिमिलियर पाहिजे आणि वेगळं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. ते दोन्ही एकत्रच आहे, त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही आहे. त्यांचं काय चालू आहे तर या गव्हर्नमेंटनं त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. या थोडा संभ्रम जो आहे तर तो कोण्या अधिकाऱ्यांनी दूर करावा, किंवा कोणी असाल त्यांच्यातलं ऐकत तर सांगावरती आणि करायला हा प्रॉब्लेम दूर ओके. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नवीन ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे. नेमका एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेल. पण ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की नवीन ॲडमिशन प्रोसेसमध्ये यंदाच्या की तुम्ही परत परत प्रेफरन्स टाकू शकता. माझ्याकडून लास्ट व्हिडिओमध्ये चुकी झाली त्याबद्दल सॉरी ओके, पण तुम्ही तुमच्यासाठी लक्षात ठेवा चांगलं ओके. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपले जे जे विद्यार्थी आहेत काउन्सिलिंगला ॲड झालेले, ते काहींना आता मी रिप्लाय करू शकलो नाही, त्यांनी पेमेंट वगैरे करून दिले व्हॉट्सअपवर, त्यांना लवकरात लवकर ॲड करून मी घेईल ग्रुपला. आणि एकदा टोटल मॅनेजमेंट जे आहे तर ते एकदा बसलं की तुम्हाला सगळ्यांना एक लेक्चर जे आहे घेऊ आपण काउन्सिलिंगचं ऑनलाईन आपल्या रात्रीच, की जेणेकरून जिथे तुमचे प्रॉब्लेम जे आहेत तर ते काय असेल सॉल्व्ह करता येईल. परभणी कृषी विद्यापीठाचे माझ्याकडं कट ऑफ किंवा आपण प्रेफरन्स जे आहे तर ते रेडी झालेले आहेत. बाकीच्या विद्यापीठांचे जे आहेत तर ते करणं चालू आहे आपल्या टीमसोबत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा अपडेट जे आहे तर ती जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, कारण ही गरजेची शेअर करणं. लास्ट व्हिडिओ तुम्ही शेअर केला असो नसो मला माहीत नाही ओके, पण ही अपडेट शेअर करा. याशिवाय आपले तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजे ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायसाठी, A ग्रेड कॉलेज कोणते, गव्हर्नमेंट कॉलेज कोणते, प्रायव्हेट कॉलेज कोणते, ॲग्रिकल्चरला फीस कोणती किती असते, काय असते, मागच्या वर्षीचे व्हिडिओ आहेत, यंदाचे सुद्धा व्हिडिओ आहेत, काही कशी चालते प्रोसेस, सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मिळेल. त्याच्यामुळे हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.